जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं वाचन सुरू आहे. तर आपण पुढचं प्रकरण बघूया. पहिल्या खंडातला 5वा भाग संपलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण कंटिन्यू आलेलो आहोत. आता प्रथम खंडातला 6वा भाग, ठीक आहे, त्या 6व्या भागामधील पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर याचा आपण अभ्यास करूया. याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे बघा. ज्या काळात सिद्धार्थ गौतमांनी परिव्रज्या घेतली होती त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ वाढली होती. ब्राह्मणी तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. हे लक्षात घ्या. त्यावेळेस फक्त एकच ब्राह्मणीच हा एकच पंथ अस्तित्वात नव्हता. 62 प्रकारचे पंथ अस्तित्वात होते असं लिहिलंय बाबासाहेबांनी. त्या सर्वांच्या ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. हे बघा, 62 तत्वज्ञानाचा ब्राह्मणी तत्वज्ञानाला त्यावेळेस विरोध होता. हे लक्षात घ्या. पुढे काय लिहितात, या तत्वज्ञानापैकी 6 तत्वज्ञानाचा इथं उल्लेख बाबासाहेबांनी केला आहे. त्या 6 तत्वज्ञानाचं बघा काय लिहिलं आहे पुढं, कोणी लिहिलं आणि त्यानं त्याचा तत्वज्ञानाचा काय उद्देश होता. पूर्ण कश्यप हा एक तत्वज्ञान, त्याचं म्हणणं काय, त्याचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य जर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल करू शकेल, असं त्याचे तत्वज्ञान होतं. दुसऱ्या व्यक्तीचे तत्वज्ञान काय होतं, दुसरा व्यक्ती कोण, मक्खली गोसाला. याचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाच्या हाताचे खेळणे होईल, तो स्वतःला बंधनमुक्त करू शकणार नाही. तिसरा तत्वज्ञान आहे अजित केशकंबला, या तत्वज्ञानाचं नाव आहे तत्ववेत्त्याचा. त्याचे तत्वज्ञान खरं मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढीच गोष्ट करू शकेल. नंतर आहे संजय बेलट्टीपुत्ता. चे तत्वज्ञान खरे मानले तर पाण्यात तरंगत राहण्याप्रमाणे माणसाला निरुद्देश जीवन जगावे लागेल. पुढचा तत्ववेत्ता आहे कोण आहे, निगठ्ठनाथपुत्ताचे जर खरे मानले तत्वज्ञान तर जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना याचा बिमोड होईल. हे जे तत्वज्ञान होते 62 प्रकारच्या तत्वज्ञानापैकी काही तत्वज्ञानाचा उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे. त्या सगळ्या तत्वज्ञानांनी सुचवलेल्या कोणत्याही जीवन मार्ग भगवान बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे ते विचार आहेत असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी या बाबतीत सगळ्या प्रकारचे हे तत्वज्ञान सोडून दिले आणि दुसरा मार्ग शोधणे ते कामाला लागले. अशा पद्धतीनं 6वा भाग प्रथम खंड याच्यातला पहिला आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये लिहिलेला आहे बाबासाहेबांनी. तर पाहत राहा माझे चॅनल, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.